ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्या बघूयात। शिरोळमधून सुरुवात करूयात। शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटलं, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलक धनाजी चुडमुंगे बेशुद्ध। धनाजी चुडमुंगेंना पोलीस ताब्यात घेत असताना आंदोलक मोठ्या प्रमाणात एकवटले, तर आंदोलनातील काही युवकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। लातूरमध्ये सरकारी हमीभाव केंद्र वेळेत सुरू न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका। अडत बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन खरेदी सुरू। सांगलीमध्ये एका महिन्यांनी बेदाणे सौद्याला सुरुवात। सौद्याच्या पहिल्याच दिवशी बेदाण्याला प्रति किलो 410 रुपयांचा उच्चांकी दर। शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण। बुलढाणा जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा तूर पिकाला फायदा, तर तूर पीक फुलारा अवस्थेमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान। भरघोस उत्पन्नाची आता अपेक्षा। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बी हंगामासाठी थेट अनुदान जमा। आमदार राणा जगजितसिंग पाटलांची फेसबुक पोस्ट करून माहिती। प्रति हेक्टर 10,000 रुपये प्रमाणे अनुदान जमा होत असल्याची माहिती। नांदेड प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिकांचा बॅनरद्वारे संताप, तर 8 वर्षांपासून गायब नगरसेवकांना प्रभागात फिरण्यास मनाई। नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये लावलेल्या बॅनरची आता सर्वत्र चर्चा। अतिवृष्टीच्या मदतीनूच आता महसूल विभागानं कोट्यवधी रुपये लाटले। आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। मुक्ताईनगर तालुक्यातल्या अतिवृष्टीच्या मदतीतच आता महसूल प्रशासनानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप। चंद्रकांत पाटलांकडून SIT चौकशीची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांची सरकारकडून फसवणूक होत असून जुनी नुकसान भरपाई वजा करून सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करत आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटलांचा आरोप। TET परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी कोल्हापुरात शिक्षकांचा मोर्चा। जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। 25 ते 30 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेल्या शिक्षकांचा TET परीक्षा देण्यास नकार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांचा 4थ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा, तर उपोषण करताना महिला आंदोलकांची तब्येत बिघडली। प्रशिक्षण घेतलेल्या संस्थेमध्ये नोकरी मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नागरिकांचा घेराव। तपासणीसाठी आलेल्या एका रुग्णाचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। संबंधित डॉक्टरवर आता कारवाईची मागणी। लोहा पंचायत समितीमध्ये घरकुल लाभार्थ्यांचा गोंधळ। बिलं काढण्यासाठी लाचेची मागणी होत असल्याचाही आरोप, तर लाभार्थ्यांनी अधिकाऱ्याला धरलं धारेवर। अधिकाऱ्यांकडून सुद्धा अरेरावी। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातल्या पांगरा या ठिकाणी तरुणाचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। क्लाससाठी राखीव जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी या तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन। प्रशासनानं या ठिकाणी मागणी मान्य करावी यासाठी तरुणानं आंदोलन केलंय। लातूरच्या मांजरा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत। मांजरा धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे दरवाजे उघडण्याचा निर्णय। मांजरा नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्क राहण्याचे आदेश। लातूर शहरातल्या अनेक भागांमध्ये पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती। पाण्याची गळती थांबवण्याचं पालिकेसमोर आव्हान। सांगलीमध्ये देशातील पहिलं बैलगाडा अधिवेशन होणार। शिंदेंच्या सेनेचे नेते चंद्रहार पाटील यांची माहिती, तर सांगलीमध्ये उडणार बैलगाडा शर्यतींचा धुराळा। शर्यतीसाठी 500 एकरातील मैदानही सज्ज। परळीमध्ये मनोज जरांगेंविरोधात OBC बांधवांची निदर्शनं। जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात जरांगे यांचा जाहीर निषेध। सोलापुरात समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, तर मनोज जरांगेंच्या आरोपांनंतर मुंडे समर्थक आक्रमक। धनंजय मुंडेंचं नार्को टेस्टचं आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारलं। मनोज जरांगेंच्या सहकार्याकडून नार्को टेस्टचा अर्ज सुपूर्द। पोलीस अधीक्षकांकडे नार्को टेस्टचा अर्ज सुपूर्द केला। जालन्यातील महेश आडेला न्याय न मिळाल्यास OBC समाजाच्या वतीनं मोर्चा काढणार। आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची नवनाथ वाघमारेंनी घेतली भेट। इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महेश आडे या तरुणानं आत्महत्या केली होती। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे उद्या भाजपात प्रवेश करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये उद्या त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरेंनी अजित पवारांची भेट घेतली। चंद्रकांत टिंगरे हे धानोरी लोहगाव परिसरातील 3 टर्म्सचे नगरसेवक। चंद्रकांत टिंगरे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता। पुण्याच्या भोरमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का। भोरमधील भाजपच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश। आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। कराडमध्ये भाऊसाहेब ढेबे पाटील यांचा भाजपात प्रवेश। भाऊसाहेब ढेबे पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक। आमदार अतुल भोसले पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी शिंदेच्या सेनेकडून उमेदवारांची चाचपणी सुरू। तर नगरपालिकेवर आता शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची पकड। रघुवंशींकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची चाचणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची धाराशिवमध्ये नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा निर्धार। गोंदिया जिल्ह्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचं युती करण्याचं ठरलं। दरम्यान लवकरच अधिकृत घोषणाही होणार। काँग्रेस नेते माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची माहिती। नंदुरबारच्या शहादा पालिकेच्या निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी दिसणार। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील जनता विकास आघाडी म्हणून लढणार। भाजप, शिंदे गट आणि काँग्रेसला जनता विकास आघाडीचं निवडणुकीत आव्हान। नागपूर ग्रामीणमधील काँग्रेसची कालची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवली। तर प्रदेशाध्यक्षांचा निरोप डावलून मुलाखती घेण्यात आल्यानं बैठकीतील इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा अवैध ठरवण्यात आल्या। गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यामध्ये अतिदुर्गम भागात मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाची पायाभरणी। रुबी हॉस्पिटलच्या पुढाकारातनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। संचालक राणा सूर्यवंशी यांची माहिती। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पक्ष कार्यालयामध्ये कामाची पाहणी। सॅम्पलसाठी आणलेल्या टाईल्सची अजित पवारांकडून पाहणी। नाशिकच्या येवल्यातील ग्रामीण भागामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन। माजी खासदार समीर भुजबळांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। बारामती नगरपालिका शाळेच्या वतीनं मतदान जनजागृती अभियान। तर बारामतीच्या भिगवण चौकामध्ये विद्यार्थ्यांची फेरी। तर मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांकडून घोषणा। करमाळ्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक रणजित मानेंकडून ट्रॅक्टर चालकांना सूचना। साखर कारखान्याच्या परिसरात वाहतूक नियमांचं पालन करून ट्रॅक्टर चालवण्याचं आवाहन। पुण्यातील राजगड तालुक्यामध्ये पानशेत धरण परिसरात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले। चांदर या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्यांचा मृत्यू। दरम्यान बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आता शेतकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण। पुण्याच्या जुन्नरमधील वडगाव कांदळीमध्ये बिबट्याचा दाम्पत्यावर अचानक हल्ला। दाम्पत्यांना आरडाओरड केल्यामुळे बिबट्याचा पळ। बिबट्यापासून कायमची सुटका करण्यासाठी प्रशासनानं योग्य ती पावलं उचलावीत, ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तर रहिवाशांवर घराजवळच आणि गोठ्याभोवती तारांचं कुंपण उभं करण्याची वेळ। शेतकरी आर्थिक संकटात। गणपतीपुळे समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेले 3 पर्यटक बुडाले। तर 2 पर्यटकांना वाचवण्यात यश। एका पर्यटकाचा मृत्यू। समुद्राचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बुडाल्याची माहिती। पुण्यामध्ये दृश्यम स्टाईलनं केलेल्या हत्येचा वारजे माळवाडी या पोलिसांकडून उलगडा। पूर्वनियोजित कट रचून पतीनं पत्नीची केली होती हत्या। अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पत्नीला पतीनं भट्टीमध्ये जाळून मारलं। हत्या करण्याअगोदर आरोपी पतीनं 4 वेळा दृश्यम सिनेमा पाहिला होता, अशी माहितीही समोर। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारीपणातूनच नोकरानं मालकाचे 4 लाख रुपये चोरल्याचा प्रकार उघड। पोलिसांनी 12 तासातच आरोपीला पकडत गुन्ह्याचा पर्दाफाश केला। पुढील तपासही सुरू। नागपुरात अल्पवयीन मुलाच्या मदतीनं घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या। तुषार राऊत आणि अभिषेक भौतिक अशी आरोपींची नावं। अल्पवयीन मुलाचा शोध सुरू। नोकरीचं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर। तर फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश। अमरावती पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या। बीड नगर परिषद इमारतीच्या छतावर कर्मचाऱ्याचा गळफास। अविनाश धांडे असं या कर्मचाऱ्याचं नाव। धांडे बीड नगर परिषद वसुली विभागामध्ये कार्यरत होते। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। बीडमध्ये भेल माशाची 1.5 कोटींची उलटी जप्त। तर बीड पोलिसांनी दोघांना अटक केली। बीड पोलिसांची कारवाई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।